नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या अधिक महिन्यामध्ये आपण आपल्या पतीचे औक्षण का करायचे आहे, ते कशा प्रकारे करायचं आहे, औक्षणाचे ताट कसे असावे, त्याचप्रमाणे पतीने सुद्धा पत्नीला एक वस्तू भेट म्हणून अवश्य द्यायची आहे, ती वस्तू कोणती, याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. सध्या अधिक महिना सुरू असून अधिक महिना हा लवकरच संपणार आहे आणि पुन्हा 3 वर्षांनी हा अधिक महिना येणार आहे. कारण अधिक मास हा 3 वर्षातून फक्त एकदा येत असतो. अधिक महिन्यामध्ये पूजापाठ, व्रतवैकल्य, दानधर्म याला विशेष महत्त्व आहे. अधिक महिन्यामध्ये केलेल्या सर्व गोष्टींचे आपल्याला अधिकाचे फळ प्राप्त होत असते. या अधिक महिन्यामध्ये जावयाचा खास मानपान केला जातो. म्हणजेच प्रत्येक मुलीच्या पतीचा तिच्या माहेरी या अधिक मासामध्ये मानपान होत असतो. आपल्या जावयाला नारायणाचा मान हा अधिक महिन्यामध्ये दिला जातो. ज्याप्रमाणे आपल्या आई-वडिलांकडून आपल्या पतीला जावयाचा मान दिला जातो, मानपान केला जातो, त्याचप्रमाणे प्रत्येक पत्नीने आपल्या पतीचे अधिक महिन्यामध्ये औक्षण सुद्धा करायचे आहे. या अधिक महिन्यामध्ये आपण आपल्या पतीचे औक्षण का करायचे आहे, ते कशा प्रकारे करायचे आहे, औक्षणाचे ताट कसे असावे, त्याचप्रमाणे पतीने सुद्धा पत्नीला एक वस्तू भेट म्हणून अवश्य द्यायची आहे, ती वस्तू कोणती, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण औक्षण करत असतो. औक्षणाचे ताट कसे तयार करावे, ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू असाव्यात, तर औक्षणाचे ताट घेताना आपल्याला तांब्याचे ताम्हण घ्यायचे आहे. पितळेचे किंवा स्टीलचे सुद्धा आपण घेऊ शकतो. परंतु चुकूनही प्लास्टिकचे किंवा काचेचे घ्यायचे नाही. बऱ्याच वेळेला प्लास्टिकचे डेकोरेटिव्ह ताट घेऊन पतीचे औक्षण केले जाते. परंतु असे आपल्याला करायचे नाही. शक्य असल्यास तांब्याचेच ताट घ्यायचे आहे. यानंतर त्या ताटामध्ये आपल्याला दिवा घ्यायचा आहे. दिवा हा कणकेचा बनवला तरी चालेल. निरंजन घेतले तरी सुद्धा चालेल. आता काही भागांमध्ये एक दिवा आणि 2 मुटके ताटामध्ये ठेवले जातात. काही भागांमध्ये 2 दिवे आणि त्याच्या बाजूला 2 मुटके ठेवतात. तर काही भागांमध्ये मुटके नसतात. फक्त दिव्याने ओवाळण्याची पद्धत असते. तर आपल्या पद्धतीनुसार या वस्तू ताटामध्ये ठेवायच्या आहेत. आता आपण जेव्हा हा दिवा कणकेचा तयार करतो, तर त्यासोबतच आपल्याला मुटके जे आहेत, तर ते सुद्धा बनवायचे आहेत. आणि आपल्याकडे जर कणकेचा दिवा करत नसतील, निरंजन ताटामध्ये ठेवत असतील, तर आपल्याला निरंजन ताटामध्ये ठेवायचे आहे. दोन्हीपैकी कणकेचा दिवा किंवा निरंजन काहीही आपण वापरू शकतो. यानंतर आपल्याला दिव्यामध्ये तेलच घ्यायचं आहे. तूप चुकूनही घ्यायचं नाही. तूप जे आहे तर ते फक्त आपण जेव्हा देवांना ओवाळतो तेव्हाच घेतले जाते. त्यामुळे तूप चुकूनही घ्यायचं नाही. तेलाचाच वापर करायचा आहे. यानंतर कुंकू. कुंकू हे आदिशक्ती ऊर्जेचे प्रतीक आहे. यामध्ये सकारात्मक ऊर्जा असते आणि कुंकवाचा टिळा लावल्याने आपल्या पतीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते. यानंतर घ्यायचे आहेत त्या म्हणजे अक्षता. अक्षता ह्या अखंड असाव्यात. तुटलेल्या, किडलेल्या तर अशा अक्षता म्हणजेच तांदूळ आपल्याला घ्यायचे नाही. अक्षता या संपन्नतेचे प्रतीक आहे. यानंतर सुपारी आणि सोने घ्यायचे आहे. सोन्याची एक वस्तू घ्यायची आहे, मग आपण कोणतीही वस्तू घेऊ शकतो. अगदी सोन्याचं कानातलं असेल किंवा सोन्याची आपली चमकी असेल, सोन्याची अंगठी असेल, परंतु चुकूनही मंगळसूत्र घ्यायचं नाही. कारण मंगळसूत्रामध्ये काळे मणी असतात. आपल्या पतीचे आयुष्य हे सोन्याप्रमाणे चमकावे म्हणून आपण सोने घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे सुपारीप्रमाणे ते टणक बनावे, अविनाशी बनावे म्हणून सुपारी जी आहे तर ती औक्षणाच्या ताटामध्ये घेतली जाते. यानंतर कापूस घ्यायचा आहे. कापूस हा दीर्घायुष्यासाठी घेतला जातो आणि मिठाई घ्यायची आहे. कोणतंही औक्षण जे आहे तर ते मिठाईशिवाय अपूर्ण आहे. मिठाई जी आहे तर ती पती-पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा कायम ठेवते. म्हणून आपल्याला पती-पत्नीच्या नात्यामधला गोडवा जो आहे तर तो कायम राहावा यासाठी मिठाई सुद्धा घ्यायची आहे. आता या वस्तू ताटामध्ये आपल्याला कशा प्रकारे मांडायच्या आहेत, तर समोरच्या बाजूला दिवा ठेवायचा आहे. एक दिवा आपल्याकडे असेल तर एक दिवा ठेवायचा. 2 दिव्यांची पद्धत असेल तर 2 दिवे ठेवायचे. त्याच्या दोन्ही बाजूला 2 मुटके ठेवायचे. उजव्या बाजूला हळदी, कुंकू, सुपारी व सोने ठेवायचे. डाव्या बाजूला मिठाई ठेवायची आणि पाठीमागच्या बाजूला मध्यभागी आपल्याला अक्षता ठेवायच्या आहेत. आता औक्षण जे आहे तर ते आपल्याला कसे करायचे आहे. सर्वप्रथम एक पाट मांडायचा आहे आणि त्या पाटाभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे. त्या पाटावरती पतीला बसायला सांगायचं आहे. दुसरे एक ताट घ्यायचे. त्या ताटामध्ये आपल्याला पतीचे पाय धुवायचे आहेत. ते पाय आपल्याला एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे. यानंतर पतीच्या डोक्यावरती टोपी असायला हवी. टोपी नसेल तर रुमाल असला तरी सुद्धा चालेल. पतीचे तोंड हे पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावे. चुकूनही दक्षिण दिशेला तोंड करून औक्षण करू नये. पतीचे तोंड किंवा आपले तोंड हे दक्षिण दिशेला येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. यानंतर खुर्चीवरती किंवा सोफ्यावरती बसून सुद्धा औक्षण करायचे नाही. तर पाटावरतीच बसवायचे आहे. आता सर्वप्रथम पतीला कपाळावरती कुंकू लावायचं आहे. कुंकवाचा टिळा लावताना खालून वर असा लावायचा आहे. त्यावरती अक्षता चिटकवायच्या आहेत. डोक्यावरती अक्षता टाकायच्या आहेत. यानंतर सोने व सुपारी एकत्र घ्यायचं आहे. सर्वप्रथम
पतीच्या कपाळावरती मध्यभागी आपल्याला सोने व सुपारी टेकवायचं आहे. त्यानंतर उजव्या खांद्याला लावायचं आहे आणि उजवीकडून डावीकडे ओवाळायचं आहे. पुन्हा ताटाला लावायचं आहे. पुन्हा डावीकडून उजवीकडे ओवाळायचं आहे आणि पुन्हा उजवीकडून डावीकडे. तर असं 3 वेळेला सोने व सुपारीने ओवाळून घ्यायचं आहे. सोने व सुपारीने आपण सेपरेट सुद्धा ओवाळू शकतो. म्हणजे एक वेळेला सुपारीने ओवाळायचं, एक वेळेला सोन्याने किंवा दोन्ही वस्तू एकत्र करून ओवाळलं तरी सुद्धा चालते. आपण जेव्हा ह्या वस्तू कपाळावरती मध्यभागी लावतो, तेव्हा शिवशंकराच्या सात्विक लहरी पतीला प्राप्त होत असतात. यानंतर पतीच्या डोक्यावरती कापूस ठेवायचा आहे. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून हा कापूस ठेवायचा आहे. कापूस ठेवताना आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. यानंतर आता आपल्याला पतीचे औक्षण करायचे आहे. औक्षणाच्या ताटामध्ये जर आपण मुटके ठेवलेले असतील, तर औक्षणाचे ताट जे आहे तर ते पतीच्या हातामध्ये द्यायचं आहे. चुकूनही खाली ठेवायचे नाही आणि ते 2 मुटके आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचे आहेत. पतीच्या डोक्याला, खांद्याला आणि गुडघ्याला त्या मुटक्यांचा स्पर्श करायचा आहे आणि यानंतर हे दोन्ही मुटके आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि पतीवरून आपल्याला 3 वेळेला ओवाळून घ्यायचे आहेत. पतीची नजर काढायची आहे आणि हे ओवाळताना "इडापिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे" असे म्हणत आपल्याला 3 वेळेला ही नजर काढायची आहे आणि यानंतर हे मुटके ताटामध्ये ठेवायचे आहेत आणि जर आपल्याकडे मुटक्याने ओवाळण्याची पद्धत नसेल, तर आपल्याला डायरेक्ट दिव्याने औक्षण करायचे आहे. मुटक्याने ओवाळण्याची पद्धत असेल तर अगोदर मुटक्याने ओवाळून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला दिव्याने औक्षण करायचं आहे. हे औक्षण सुद्धा 3 वेळेला करायचे आहे. घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो तर त्याप्रमाणे आपल्याला त्या दिशेमध्ये हे औक्षण करायचे आहे. पतीच्या चेहऱ्यावरती दिव्याचा प्रकाश पडेल अशा पद्धतीने आपल्याला हे ओवाळायचे आहे आणि यानंतर पतीला मिठाई जी आहे तर ती भरवायची आहे. आपल्या पतीच्या पायावरती डोके टेकून आपल्याला नमस्कार सुद्धा करायचा आहे. कारण याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. यामध्ये कोणताही कमीपणा नाही, तर आपल्या पतीच्या पायावरती आपल्याला डोके टेकवायचे आहे आणि मनोभावे आपल्याला नमस्कार जो आहे तर तो करायचा आहे. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे अशी प्रार्थना जी आहे तर ती सुद्धा आपल्याला करायची आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कणकेचा दिवा घेतलेला असेल आणि मुटके जे आहेत तर ते घेतलेले असतील तर याचे पुन्हा काय काय करायचे? तर हे आपल्याला पुन्हा औक्षण वगैरे झाल्यानंतर गाईला खायला द्यायचे आहेत. अधिक मासाच्या निमित्ताने पतीने पत्नीला सुद्धा एक वस्तू नक्की द्यायची आहे. पतीने पत्नीला चांदीचं पैंजण किंवा चांदीची जोडवी भेट म्हणून द्यायची आहेत. आई आपल्या मुलीला या अधिक मासामध्ये जोडवी करतच असते. त्याचबरोबर पती सुद्धा आपल्या बायकोला चांदीची जोडवी किंवा चांदीचे पैंजण अधिक महिन्यामध्ये देऊ शकतो. पतीचे औक्षण केल्यामुळे श्री विष्णूचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि पतीने पत्नीला भेट या अधिक महिन्यामध्ये दिल्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होत असते आणि ज्या जोडप्यावरती माता लक्ष्मी व श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद आहे, तर त्या जोडीमध्ये गोडवा जो आहे तर तो कायम राहतो. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या अधिक महिन्यामध्ये आपण आपल्या पतीचे औक्षण का करायचे आहे, ते कशा प्रकारे करायचे आहे, औक्षणाचे ताट कसे असावे, त्याचप्रमाणे पतीने सुद्धा पत्नीला एक वस्तू भेट म्हणून अवश्य द्यायची आहे. ती वस्तू कोणती आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.